नवनीत बारी कृपया सांभाळण्याचं लक्ष द्यायचं आहे. नवनीत बारी आहे तो केसीसी एक संघाकडे मारण्याचा प्रयत्न. नवीन 8 नंबर खेळाडू संघाचे उत्कृष्ट असे खेळाडू. ताबा केसीएफ संघाकडे थोडीशी झटापटी ताबा मिळवत आहेत. पालघर संघ मारलेला चेंडू गोलपोस्टच्या बाहेर. पहिल्या सत्राचा खेळ सुरू होतोय. नवनीत बारी कृपया समालोचक कक्षामध्ये यायचं म्हणजे सह कॉमेंटर. ताबा तो पालघर संघाकडे ताबा मिळवत आहेत. थोडीशी झटापटी होते. फॉल्ट येत आहे. रेफरी फ्री किक मिळते केएफसीएफ संघाला. फ्री किक मारण्याची तयारी अक्षय. ताबा आहे तो केएफसीएफ संघाकडे. आपल्याला पास आपला संघ सहकारी प्रजय यांनी. ताबा आहे तो पालघर संघाकडे. पालघर संघाचे 8 नंबरचे खेळाडू. थोडीशी झटापटी होते आणि फ्री किक मिळतोय. ती पालघर संघाला पहिली फ्री किक जाते. बघूया काय होतंय या फ्री किक मध्ये. माझे सह कॉमेंटर नवनीत बारी ते समालोचक कक्षामध्ये आलेले आहेत. केएफसीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नवनीत बारी यांचं. तर फ्री किक मिळतंय ती केएफसी पालघर संघाला. बघूया फ्री किकचं रूपांतर गोलामध्ये करतायत का पालघर संघ. मारण्याचा प्रयत्न. ताबा जातो पुन्हा एकदा पालघर संघाकडे. टॉप साइड मिळते ती पालघर संघाला. थोडंसं सक्त खेळ चालू आहे. 8 नंबरचे खेळाडू आणि मारलेला प्रयत्न चांगला डिफेन्स अक्षय यांचा. थोडीशी दुखापत होतोय अक्षय यांना. फर्स्ट एड बॉक्स घेऊन गौतम माझे सहकारी गौतम तांडेल मैदानात. भारी ओके. हॅलो हॅलो. ताबा आहे तो केएफसी संघाकडं. ताबा जातोय तो पालघर संघाकडं. पालघर संघाचे 22 नंबरचे खेळाडू. टाकलेला पास आपल्या संघ सहकार्याला. ताबा मिळत आहे पुन्हा एकदा केएफसी संघ. पुन्हा एकदा थोडीशी झटापट होतोय केएफसीएफ आणि पालघर संघामध्ये. दरम्यान ताबा आहे तो केएफसी संघाकडं. पुन्हा एकदा ताबा जातोय केएफसी संघाकडे. टाकलेला पास अक्षय यांनी अमन यांना. पुन्हा ताबा आहे. चांगला खेळ करतायत केएफसीएफ संघ. दरम्यान ऑफसाइड मिळतंय ती पालघर संघाला. चेंडू वडराय संघाच्या वडराय संघ सी यांच्यामधील एका प्रतिनिधींनी समालोचकाशी संपर्क साधायचा आहे. माझे संघ सहकारी सूरज पाटील यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे. सूरज पाटील. दरम्यान कॉर्नर मारण्याची तयारी पालघर संघ. टाकलेली कॉर्नर चांगला प्रयत्न होता हेडिंगच्या रूपात गोल करण्याचा. 9 नंबरची जर्सी घातलेली रॉच यांचा. 9 नंबरची जर्सी घातलेली आक्रमक खेळाडू दिसतोय. थोडी झटापट होत आहे खेळाडूंमध्ये. इतकं चांगलं कटिंग करतायत. दरम्यान ताबा आहे तो केएफसीएफ संघाकडं.
पुन्हा ताबा जातोय तो पालघर संघाकडे टाकलेला चेंडू आपल्या संघ सहकारी 9 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू क्रॉच यांनी टाकलेला 22 नंबरच्या खेळाडूला टाकलेले पास पुन्हा एकदा थोडीशी झटापट होते ऑफसाईड मिळतंय KFC संघाला संघाकडे ऑफसाईड मारताना यांनी सुंदर पास दिलेला आहे आणि 4 नंबर थोडीशी गटापटी होताना पालघर संघातील खेळाडूंकडून चेंडूचा ताबा आहे तो पालघर संघाकडे भांगे अंदर घुस फ्री किक गोलच्या दिशेने मारलेला बघूया आणि सुंदर प्रजा यांचा 12 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू अमय सुंदर पास 22 नंबरचा रोहन मात्रे एक सुंदर खेळाडू बघूया गटापटी वगैरे दोन्ही संघामध्ये दरम्यान ऑफसाईड मिळतंय ती पालघर संघाला बघूया काय होतंय या सामन्यामध्ये पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे ऑफसाईड मारतायत चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर चेंडूचा ताबा जातोय तो केळवा संघाकडे योगेश तांडेल कृपया समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा आहे योगेश तांडेल उर्फ युवी दरम्यान संघ 0च्या गोल फरकाच्या बरोबरीत खेळताना दरम्यान ताबा आहे तो KFC संघाकडे हितेश एक गोल झळकावला होता 22 नंबरची जर्सी घातलेले हितेश यांनी मागील सामन्यामध्ये एक उत्कृष्ट असा गोल झळकावला होता आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता दरम्यान ताबा जातोय तो पालघर संघाकडे टाकलेली सुंदर गोलरक्षण ऋषिकेश यांचं बरोबर चांगला गोलरक्षण पुन्हा एकदा कॉर्नर मिळतंय ती पालघर संघाला कॉर्नर आपल्या संघ सहकारीला 8 नंबरची जर्सी घातलेली चेंडू जातो मैदानाच्या बाहेर ताबा येतोय तो KFC संघाकडे KFC संघाचे गोलरक्षक चेंडूचा ताबा मिळवताना गोलरक्षक चेंडूचा ताबा मिळवताना टाकलेला चेंडू 15 नंबरची जर्सी घातलेली दरम्यान हितेश पुन्हा ताबा मिळवताय ते पालघर संघ चांगला पास तुल्यबळाचे संघ आहेत नावाला संघ मारलेला चेंडू 10 नंबरची जर्सी घातली तितका सुंदर साडी पेन्स KFC संघाचा दरम्यान कॉर्नर जात आहे ती पालघर संघाला पालघर संघाची 10 नंबरची जर्सी घातलेले खेळाडू कॉर्नर टाकताना टाकलेली कॉर्नर आणि चांगलाच प्रयत्न होता 8 नंबरची जर्सी घातलेल्या खेळाडूचा रोहन मात्रे हे हॉकीपट्टू आहेत कृपया याची नोंद घ्यायची रोहन मात्रे हे आपल्या महाराष्ट्रातून हॉकी खेळतायत आणि तितका चांगला फुटबॉल सुद्धा खेळतायत चांगलेच खेळाडू दरम्यान ताबा जातोय तो पालघर संघाकडे 22 नंबरची जर्सी घातलेले खेळाडू ऑफसाईड घेताना 22 नंबरचा खेळाडू डिफेंड 19 सुंदर पास परत KFC संघाचा कोणीच खेळाडू तिथे नाही 9 नंबरचा जर्सी घेतलेला रोहन मात्रे सुंदर कटिंग बघूया अरे बाबा यार बाबा आणि 22 नंबरच्या खेळाडूने सरळ गोलाचा ताबा येतो गोलकीपर ऋषिकेश यांच्याकडे आणि पालघर यांना ऑफसाईड ताबा जातोय तो KFCF संघाकडे KFCF संघ ऑफसाईड मारण्याच्या तयारीत हितेश टाकलेली ऑफसाईड तितका सुंदर डिफेन्स पालघर संघाचा पालघर संघाकडे चांगला कटिंग करताना रोहन मात्रे ताबा मिळवत आहेत पुन्हा KFC संघ ताबा जातोय पालघर संघाकडे 8 नंबरची रोहन मात्रे यांनी टाकलेला चेंडू आपल्या संघ सहकारी 10 नंबरची जर्सी घातलेल्या खेळाडूला तितकं चांगलं कटिंग करताना बघूया काय करतायत तितकं सुंदर डिफेन्स प्रजा यांचं ताबा मिळवत आहेत KFC संघ दरम्यान
चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न अमन यांचा, तितके चतुर असे गोलरक्षक. ताबा जातो तो केएफसी संघाकडे. केएफसी या संघाचे अमन टाकलेला चेंडू आपले संघ सहकारी करण यांना. सुंदर डिफेन्स, टाकलेला चेंडू सरळ गोलरक्षकाकडे. चांगला गोलरक्षक. पुन्हा ताबा जातोय तो पालघर संघाकडे. टाकला चेंडू आपल्या संघ सहकारी 22 नंबरची जर्सी घातलेली, त्याने टाकलेला 8 नंबरच्या खेळाडूला. 8 नंबरचा चेंडू चांगला कटिंग करताय रोहन मात्रे. पुन्हा ताबा मिळवत आहे केएफसी संघ. दरम्यान ऑफ साइड जाते ते केएफसी संघाकडे. थोडेसे दोन्ही संघ आक्रमक खेळ करताना या सामन्यामध्ये दोन्ही संघ 0-0 अशा फरकाच्या बरोबरीने खेळ करताना. टाकलेला चेंडू ऑफ साइडचा. ताबा जातोय पालघर संघाकडे. 10 नंबरची जर्सी घातलेली चेंडूला घेऊन जाताना गोल पोस्ट आणि चांगला प्रयत्न खेळाडूचा, परंतु गोल काही करता आला नाही. ताबा जातोय तो केएफसी संघाकडे. केएफसी संघाचे गोलरक्षकाने टाकलेला चेंडू ही त्यांना चांगला हेडिंग करून पास करताना. तर पुढे चेंडूचा ताबा जातोय पालघर संघाकडे. मारला गोल रोहन मात्रे यांचा. 8 नंबरच्या खेळाडूचा हॉकीपटू खेळाडू फुटबॉल मध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करताना आपल्या संघासाठी आणि पहिला गोल झळकवत आहेत. आपल्या संघासाठी खातं उघडत आहेत रोहन मात्रे. खरोखरच सुंदर असा गोल. हॉकी मध्ये सुद्धा आपल्या हॉकी स्टिकने गोल मारतात तेच रोहन मात्रे. आपल्या पायाने सुद्धा गोल मारून आपलं मनोरंजन करतायत. केएफसी संघ आक्रमक होताना अमन. सुंदर पास 10 नंबरचा मात्रे. पुन्हा सुंदर पास. बघूया काय होते. तसंच गोलरक्षकांचा सुंदर डिफेंड. फ्री किक पालघर संघाकडे. बघूया फ्री किकचा रूपांतर गोलामध्ये करतायत का. फ्री किक घेत आहेत ते उत्कृष्ट खेळाडू रोहन मात्रे. बेगमच्या शैलीने आपल्याला पास आपल्या संघासाठी 4 नंबरची जर्सी घातलेले. ताबा जातोय तो केएफसी संघाकडे. दरम्यान थोडंसं चकमक होत आहे. बघूया काय होत आहे. रेफरी क्या क्या हुआ था. गोलकीपर ने मारा नहीं, उसने डायरेक्ट कर. अरे वैसा नहीं है, उसमें डी में जो तक थोडंसं गोलकीपर एक बार टच करता है वैसा रहता है ना, वैसा नहीं है. जैसा है दरम्यान फ्री किक मिळते ती पालघर संघाला. बघूया पालघर संघाचे रोहन मात्रे गोलामध्ये रूपांतर करतायत का या फ्री किकचा. आणि हा गोल, दुसरा गोल झळकवत आहेत. सुंदर सुंदर खेळाचं प्रदर्शन करताना रोहन मात्रे आपल्या संघासाठी दुसरा गोल झळकवताना खरोखरच उत्कृष्ट असा खेळ करताना रोहन मात्रे 2-0 अशा पिछाडीवर पडतोय तो केएफसी संघ. बघूया पिछाडी भरून काढतोय की नाही. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. पुन्हा ताबा जातोय तो पालघर संघाकडे. थोडासा